पायामध्ये काटा येड्या बाबळीचा शिरला तर नुसता पाय दुखायला लागला. येड्या बाबळीचा काटा द्यायचा. गुड मॉर्निंग भावांनो बहिणींनो, झाली का झोप? आमची झोप आताशी झाली. आता उठलो बघा. आता 7 वाजलेले आहे सकाळचे. रात्री पाऊस नाही आला, मस्त गार वातावरण सुटलं होतं. रात्री झोप आली मस्त. हे बघा पोरग पाल्याला जाय म्हणलं तर जायला लागलं नाही. शेळा वरडायला लागलेत. काल आम्ही सरपण आणायला गेलतात गंगेला. सरपणच भेटलं नाही. लय हुडकलं. पायामध्ये काटा मोडाय माझ्या. खूप पाय दुखायला लागलाय माझा. ते पोरग लय कातू लागलं. उन्हाच्या पारातच नेत सरपणाला. चल म्हणे लय सरपण करते. चल गंगेला. गॅस संपला होता. गॅस संपला होता. ते गॅसवाला बी याय नाही पुन्हा आमच्या गावात. सरपण आणाय गेलतात. आम्ही ठेवलं होतं बघा तिकडं. काढून वड्यामध्ये ठेवलं होतं. लोकांना नेलं. या मरणाचं गवत आलंय त्याच्यात. डुकर हे ते बसलेले होते. काल लय गेलात आम्ही वाहिले. मोठाले डुकर होते बसलेले खाली वड्यामध्ये. आमचे शेळ्याचे पिले आलते 2. म्हणायले तर कोण आहे ग मम्मी? मी म्हणलं कोण आहे वागा बघ बरं खाली. मम्मी डुकर आहेत गे 5-6. चल इकडं. आपल्याला माग लाग. मग माझं पोरग एक लिंबाचं झाड बघितलं. त्याच्यात 2-4 काटिका काढलेत वर चढून. आणि मी थोड्याफार इकडं तिकडे बघून वाळलेले 2-4 काटिके वर चढाय. लय खूप मोठं झाड होतं ते. आणि मग तिथले मी मोडले मी गोळा केलेत. बारकुले इकडून तिकडून बघितले थोडेफार. आणि भारा बांधला. तरी पण आम्हाला 2:30 वाजले होते यायला दुपारचे. आणि पुन्हा आल्यावर नाही का भूक लागली होती. 2च चपात्या होती. येणच खाऊन टाकलं या पोरांना. फक्त यानं वेळ करून खाल्ली होती. येऊस तर जिरून गेला. याचं बिसलेरी नेल ती पाणी उरून झाल्या. पाणी पण दिलं नाही मला. गटगट एकट्यानं पिलं. आम्हाला थोडं दिलं गाईस बहिणीनं भावानं. आणि पुन्हा मी पाणी पिली बघा थोडं घरी येऊन. आणि पुन्हा कुंभार बी आला नाही डेरे घेऊन यंदा. त्या हांड्याला धुडकं लावून पाणी पिवावं लागतं. नाही तर झिळमट भोकाचं नरडं कोरडं पडल्यावर. आता उन्हाळा गरम दिवस आहेत बघा. गार पाणी लागते प्यायला बहिणीनं भावांनो. त्या पोरानंच खाल्ली 2 चपात्या आल्या. पुन्हा असल्या उन्हात म्हणलं कधी स्वयंपाक करावं, कधी चपात्या करावं, भाजी करावं. सकाळून 2-4 5-7 चपात्या केल्या. मी 2 चपात्या खाल्ली होती बघा. त्याच्यामुळं मग चिवळाच आणून खाल्लाय दुपारून. सरपणाहून आल्यावर भूक लागते माणसाला. हे बघा शेळ्या कसे बसलेत आमचे. आज शांत बसलं बघा बकरं. नाही तर लयच वच उड्या हाणते बघा. निर्मळ करायचं राहिलं अजून. जाऊ द्या. पायामध्ये काटा मोडाय कार सरपणाचा भारा आणला तर पाय दुखायला लागलाय वाळूमध्ये चलू. गंगाला पाणी राहिलं नाही आमच्या. आता लईच गरम लागू लागली. येत आणि वाळू 2-2:30 वाजता गंगानं आलात आणि पाय पोळू लागले होते लय. त्याच्यामुळं दमानं काम करायचं. आज लवकर करायचं नाही. घरीच राहायचं. कुठं जायचं नाही मला. हे बघा सकाळी आंबे घेतलेत आम्ही बहिणींनो भावांनो. अर्धा किलोमध्ये 4च आलेत बघा. 50 रुपयाचे आंबे घेतलेत बघा. आता रस करायचा. आम्हाला आज रसपोळी करायची. छान आंबे आहेत का बघा. गावरान आंबा आहे बघा. हे गावरान आंबे आहेत. हे गोड आहेत. आज रसपोळ्या करायचे. दमानं खायचं. बहिणीनं भावानं रसपोळ्या खाल्ल्याला चांगलं असतं बघा. आता निर्मळ हे ते करून घेते बघा. साफ हे करायचं राहिलं. भांडे घासायचे राहिलेत. पुन्हा लेकरं तर काही उठतच नाही. काम बी करू लागत नाही. काही नाही. आमच्या इथं नळ नाही काही नाही. हापसून पाणी आणावं लागतं बघा बहिणीनं भावानं. हे बघा पाट कशी बघायली या.
का लयच असते ते पायामध्ये टोचला ना बहिणीनं भावानं लईच पाय दुखते आणि सुजते पण पाय. त्याच्यामुळं काहीच करू वाटाय नाही माझ्या पायामध्ये. आज फक्त झाडून काढणार, पाणी नाही मारणार, काही नाही. पाण्यामध्ये पाय बुडवला ना पाय सुजत असते, पाणी धरत असते पण जास्तीच ठणकते ते पाय. आज बघा इकडं फक्त झाडू मारून घेणार आज मी. तुळशीचं झाड सगळं खाऊन टाकलं बघा. हे बघा काही ठेवलं नाही बघा. तुळशीचं झाड होतं, महादेवाची पिंड होती बघा. बहिणीनं भावानं त्या शेळीच्या पाठीनं नाही का सगळं खाऊन टाकलं बघा. आणि हे बकरं, हे बघा बकरं नुसतं खाऊन नाही का येडं झालेलं आहे बघा. नुसतं मारते बघा. शिंबा शिंबा शिंबा. हे बघा बकरं आमचं कसलं आहे. या खायला लय लागत, लय खावड आहे आमचं बकरं. या शिंबा. बघा कसला आहे, नुसतं माराय येते बघा मला. खायला लागत याला लय. ते बघ कसा मारायला लागला बघा मला. शिंबा शिंबा. या 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 या. ते बघा कसा मारायला लागला मला. शिंबा शिंबा शिंबा. तिकडं बघा बघा कसा उड्या आणते बघा. शेळ्या हे बारकुले चांगले होते बघा या शिरसाळ्या. आता लय मोठाले झाले बघा. बघा खायला मागायला लागले ते मला. बघा शिंबा मारायला लागला बघा. खायला आण म्हणायला लागला मला गहू. ते बघा 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 मित्रांनो, खायला गहू आण म्हणायला लागलाय. त्याला सकाळी सकाळी टोपल्यात गहू ठेवायला लागते बघा. नाही तर खूप मारते मला ती. झाडू बी देत नाही, लेंड्या बी साफ करू देत नाही त्याच्या. आणि खायला घातलं ना, खायला घातलं तरच टोपल्यामध्ये खायला घाललं ना गहू आणून तर लगेच खाते पुन्हा बघा. या शिंबा या 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 या. बघा कसा मारते. खायला आणा म्हणते. शिंबा बघ. अरे बघ ती इकडे जरा खालीच मान टाकायला लागला, मारायला लागलाय मला. खायला घालायचं याला आणि पुन्हा आपल्यालाच मारते बघा. बहिणीनं भावांना लय हाटवटी जनावर असते तरी. ते बघा कसं मारायला लागलाय. हे बघा इकडं पोरानं काल सरपणाचा भारा आणलेला बघा गंगावर. एवढा मोठा भारा आणला बघा. बघू शकतात केवढा भारा आणलाय. हे मिया भारा आणलाय मोठा. 2 भारे आणलेत बघा. हे गंगावरून 2 भारे आणलेत बघा. एक बारक्या पोरानं आणला माझ्या आणि हे मोठा मी आणलेला आहे अलीकडा. असले सरपण आणावं लागते डोक्यावर गंगावरून जाऊन. हे बघा त्याच्या गवारची झाडं लावली तर बघा. आणि कोथिंबीर आताशी उगवायला लागली छोटी छोटी बघा. मोड आलेली दिसायली बघा. हे बघा छोटी छोटी आताशी मोड यायला लागली बघा. आम्ही छोटंसं रान केलं इथं. छोटंसं रान केलं बघा. आता इथं भाजी टाकायची, मेथीची भाजी काही थोडीफार लावायची, कोथिंबीर वगैरे बहिणीनं भावांनी. सकाळचं वातावरण गार असते मस्त. चिम्या ये. हिचं नाव चिम्या आहे बघा. आणि त्याचं नाव शिमा ठेवलं. हिचं नाव चिम्या आहे. चिमी ये. कशी बघते बघा. एकच मायचे आणलेले आहेत बघा. थोडं बी एकामेकाला सोडू बाय. ते चिम्या ये या. बघा कशी बघायची माझ्याकडे.
जनावराला माया लावली तर जवळ असते. रानचं पाखरू जवळ येते बहिणीनं भावांना. आता मी झाडून हे घेते बघा बहिणीनं भावांना. निर्मळ केल्याशिवाय बी चांगलं दिसत नाही सकाळी सकाळी गाडा. नंतर ना आता तुम्हाला बोलते, एका हातानं मला फोन धरा येत नाही बघा. आता थोडंस भांडे आणि झाडून घेऊन घातल्यावर तुमच्यासोबत बोलते नंतर ना व्हिडिओवर. तवरक चहा पाणी हे ते करा. हाय बहिणींनो भावांनो, सगळं काम आवरलं बघा. आता माझं लय उशीर झाला का काटा टोचल्यामुळं लवकर काम करायलाच आलं नाही मला. लंगडत केलं बघा. पाय सुजलाय माझ्या काट्यानं. आता चहा पाणी झाली बघा माझी. बकऱ्याला टाकलंय खायला बघा. झोपलंय बकरं, बघू शकतात बघा. झोपी गेला बकरा आमचा. आता गहू खाल्लेत त्यानं किलोभर. झोपी गेला शांत बघा. आणि चिमी पण झोपली, आराम करायलेत ते आता. छान उभं बसले तर लिंबाच्या झाडाखाली. लिंबाचं झाड आहे आमच्या दारामध्ये बहिणींनो भावांनो मित्रांनो. लिंबाच्या झाडाची सावली लय गार असते बघा. लगेच ऊन होते. अजून स्वयंपाक राहिला बघा. हे बघा अजून दार बसवायचं राहिलं आमच्या दाराला. नवं बांधकाम आहे. दार पण लई माग सांगायले तर 3000 रुपयाला एक दार म्हणायले. तर सध्या आता पैसे नाही. हप्ता निघाल्यावर आणाय येईन आम्हाला दार ही बहिणींनो भावांनो. घराचं लई लागते पैसे घराला. खिडक्या आणायच्या, पुन्हा मिस्त्री बघायचा आता दुसराच. हप्ता पडल्यावर बाथरूम बांधायचं आम्हाला. आणि घराला दार पण लावून घ्यायचं. 2 दार केले बघा. ह्या रूमला 2 खोल्या काढले बघा. झाली का चहा पाणी बहिणींनो भावांनो, नाश्ता वगैरे. माझा आताशी कामावरून चहा घेतला बघा. आजचा व्हिडिओ इथंच संपते बघा. उद्याच्याला भेटूया. लाईक करा, सपोर्ट करा, फॉलो करा. बाय बाय.